पुणे शहरातील मुंढवा परिसरातील 1800 कोटींचा भूखंड झाला आणि याच्याच विरोधात आता मनसे आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे। पुण्यातील जे तहसीलदार कार्यालय आहे त्याच्या समोर यांनी पार्थ पवार यांचा प्रतिकात्मक पुतळा करून जाळलेला आहे आणि आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केलेलं आहे। काय नेमकी मागणी होती तुमच्या आंदोलन केलेलं आहे आक्रमक? वास्तविक जी मुंडव्याची लँड जो कोरेगाव पार्कची 40 एकर जमीन ज्याची किंमत 2000 कोटी त्यांनी कागदावरती 300 कोटी दाखवली। सामान्य जनतेला कुठलंही डॉक्युमेंट करताना 60% स्टॅम्प ड्युटी लागती। ह्या उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना ती स्टॅम्प ड्युटी माफ होऊन फक्त 500 रुपयामध्ये डॉक्युमेंट होतो। हा फार मोठा घोटाळा आहे। ही महारत्नाची जमीन यांनी खाल्लेली आहे। महाराष्ट्र शासनामध्ये बसलेले सर्व मंत्री, सर्व मुख्यमंत्र्यापासून सर्वजण चोर आहेत आणि या सगळ्यांना चोरांना पाठी मागे घालण्याचं काम मुख्यमंत्री करतायत एवढं आम्हाला वाटतं। पण मग तुम्ही आता आंदोलन केलं, हा प्रतिकात्मक पुतळा झाला, याच्यामध्ये अजित पवार आणि पार्थ पवार दोघांचेही फोटो होते, तुम्ही दोघांचाही प्रतिकात्मक पुतळा केला होता ना? 100% आम्ही त्या दोघांचा केला होता। त्यांनी महाराष्ट्राला सगळ्यांनी धुवून खाल्लेला आहे। पहिले 70,000 कोटीचा भ्रष्टाचार असताना पण भारतीय जनता पार्टीने त्यांना जवळ बसवून घेतलेला आहे। आता मुलाचा त्यांचा 2-2.5 कोटीचा भ्रष्टाचार आहे, पण सीएम त्यांना पण क्लीन चिट देतील असं आम्हाला वाटतंय। पण आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय। आम्ही आंदोलन केलं, आम्ही प्रतिकात्मक पुतळा जाळलाय। याच्यानंतर आम्ही तहसीलदारांची भेट घेणार आहे, आम्ही त्यांच्याशी पण विचार करणार आहे की बाबा ह्या कशा काय गोष्टी झाल्यात। नक्कीच, पण मागणी काय करता आंदोलनातून? जसं की आपण बघतोय की जी कंपनी आहे मीडिया होल्डिंग, तर त्या कंपनीमध्ये 99% शेअर जे आहे तो पार्थ पवारांचा आहे, मात्र कुठेही आतापर्यंत त्यांचं नाव नाहीये, त्यांच्या नावाने कुठेही गुन्हा दाखल करण्यात आलेला। ताई काय झालंय, महाराष्ट्रामधील जनतेचा का नाही विश्वासच उडलेला आहे, प्रशासनावरचा विश्वास उडलेला आहे। ज्याचे 99% भाग आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही, ज्याचा 1% भाग आहे त्या पाटीलवरती गुन्हा दाखल होतात। आता लोक काय वेडी खुळी राहिले नाही, लहान मुलांना पण कळतं की यांच्या स्वाऱ्या माऱ्या आता लपून राहूच शकत नाही, या सगळ्या बाहेर यायला लागलेल्या आहेत। अजून रोज नवीन नवीन येतात ते भाजपचे घोटाळे, राष्ट्रवादीचे घोटाळे, हे सगळे चोर आहेत, हे सगळे मिळून खातात ते आणि महाराष्ट्राच्या जनतेला खड्ड्यात घालतात ते। अजून मी आता कुठेला आणताय। नक्कीच, तर आपण बघतोय वेगवेगळे पोस्टर इथे त्यांनी हातात घेतलेले आहेत। तिकडे लिहिलेलं आहे अजित दादा राजीनामा द्या, दादांचा वादा विकासाचा, निकाल आला घोटाळ्याचा, आणि त्यासोबतच खाली आहे 1800 कोटींची जमीन 300 कोटींना। अशा वेगवेगळ्या प्रकारचे घोषणा लिहिलेल्या आहेत आणि हे पत्र जे आहेत, फलक जे आहेत, त्यांच्याकडून या आंदोलनात आपल्याला झळकवताना पाहायला मिळालेले आहेत। जे तहसील कार्यालय आहे, तहसीलदार कार्यालय आहे, त्याच्या समोरच त्यांच्याकडून हे आंदोलन केलं जातं। याच तहसीलदार कार्यालयातून हा संपूर्ण घोटाळा जो आहे त्याचे कागदपत्र गेलेले आहेत आणि असा आरोप करत यांनी इथे प्रतिकात्मक पुतळा जो आहे तो अक्षरशः जाळलेला आपल्याला पाहायला मिळाला। आणि या सोबतच पार्थ पवारांवर सुद्धा गुन्हा दाखल करावा, कारवाई व्हावी, अशा प्रकारची मागणी या आंदोलनात त्यांनी केलेली पाहायला मिळाली। पुन्हा यनपुरे, सिविक मिरर।